हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एमपीएससीच्या पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर. सो ऑल ऑफ यू गाईज, आज आपण अतिशय महत्वाचा पॉइंट या छोट्याशा सेशन मधून डिस्कस करणार आहोत. आज आपली कंबाईन ग्रुप बी एक्झामिनेशन जी या ठिकाणी पार पडली, या संदर्भामध्ये त्यातले जिओग्राफीचे जे पण काही क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स रिलेटेड आता आपण या ठिकाणी थोडं डिटेल अनालिसिस बघूया. वास्तविक जर आपण या कंबाईन 2026चा प्रिलिम्सचा जर आपण पेपर बघितला, यामध्ये जिओग्राफीच्या क्वेश्चन्सला जर आपण कॅटेगराईज केलं तर इझी टू मॉडरेट मध्ये आपण बघू शकतो. एखाद दुसरा प्रश्न हार्ड कॅटेगरीमध्येही जातो, पण आपल्याला टोटल आउट ऑफ जे 10 प्रश्न होते, या 10 प्रश्नांचं एक एक्सपेक्टेड आन्सर की काय असणार आहे त्या रिलेटेड आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो बेसिकली आता आपण या ठिकाणी हा जो पूर्ण सेशन डिस्कस करणार आहे, या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसेल की खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेमध्ये आपल्याला बघायला मिळते. वास्तविक काय आहे की या संपूर्ण सेशनमध्ये, म्हणजे या पर्टिक्युलर पार्टमध्ये जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन्स अँड ऑल गोष्टी डिस्कस करत असतात किंवा बघत असतात, तर यामध्ये अनेक पॉइंट येतात. आता बघा, जसं की आता हा जो पॉइंट आहे आपल्या नागरीकरणाच्या संबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला होता, आणि यामध्ये जर आपण बघितलं तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई हे आपल्याला एकत्रित नागरीकरणाच्या या संकल्पनेमध्ये बघायला मिळतात. सो एक्सपेक्टेड आन्सर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर वास्तविक शहरी एकत्रीकरण ही जी काही कन्सेप्ट आहे, ज्याला अर्बन ॲग्लोमरेशन आपण म्हणत असतो, तर यामध्ये भारताचे जे जनगणना कार्यालय त्याच्या व्याख्येनुसार जर तुम्ही भाग बघितला तर यात सांगितलं गेलंय की एक सलग नागरी विस्तार केला जात असतोय की ज्यामध्ये मुख्य शहर आणि त्याच्या आजूबाजूचे जे पण काही शहरं असतात किंवा उपनगर असतात किंवा जे काही इतर वस्त्या वगैरे असतात, यांचा जोडलेला हा पूर्ण भाग आपल्याला इथे दिसतो. याच्यामध्ये कोणताही ग्रामीण अनैसर्गिक खंड यामध्ये नसतो. मग नवी मुंबई आणि मुंबईचीच निवड का झाली? कारण हा भारतातला जर बघितलं तर एक सगळ्यात मोठा शहरी एकत्रीकरणाचा प्रदेश म्हणून बघितला जातो, आणि यामध्ये मुंबईचं मुख्य शहर, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या सलग जोडलेल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे, त्यामुळे आपल्याला हा पॉइंट या ठिकाणी करेक्ट बघायला मिळतो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन होता की उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सोलर एनर्जीचा जो प्रोजेक्ट आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या संबंधित पार्ट आहे जो की म्हणजे धुळे जिल्हा, हे याचं करेक्ट आन्सर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याला एक्सपेक्टेड करेक्ट आन्सर जे असेल हे धुळे जिल्ह्याच्याच बाबतीमध्ये असेल. आता वास्तविक जर तुम्ही बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्हा जो आहे यामध्ये साक्री तालुक्यामध्ये निजामपूर, छत्रपती शिवाजीनगर परिसर जो आहे, यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीने या ठिकाणी 150 मेगावॅट क्षमतेचा हा एक सोलर प्रोजेक्ट जो आहे हा इथे उभारलेला आहे. आता याच्यामध्ये धुळे जिल्हाच यामध्ये का निवडलेला होता? कारण ऑलरेडी हा कर्कवृत्ताच्या जवळ येत असतो. दुसरी गोष्ट की राष्ट्रीय हवामान संस्थेची जी आकडेवारी त्याच्यानुसार असं सांगितलं गेलं की वर्षभरातले जवळपास 300 पेक्षा जास्त दिवस हे या भागामध्ये म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे हा ब्राईट असतोय, कोरडं हवामान असतं की ज्यामुळे हाय सोलर रेडिएशन इथे उपलब्ध होत असतंय, आणि सोलर एनर्जीसाठी हाय सोलर रेडिएशनच आवश्यक असते. त्यामुळे आपण हे स्पष्ट बघू शकतो की हा जिल्हा या ठिकाणी जो निवडला गेलाय धुळे जिल्हा हा अतिशय महत्वाचा आहे. आणि इथलं हवामान जर तुम्ही बघितलं तर जे क्लायमेट कंडिशन आहे ही नियर अबाउट तुम्हाला गुजरात आणि राजस्थान यांच्या भागाशी थोडीशी एक साधर्म्य दर्शवणारी हवामानाची रचना ही आपल्याला यामध्ये बघायला मिळत असते. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतो, क्वेश्चन नंबर 13 होता की यामध्ये सियाचीन लडाख मधील कोणती हिम नदी ही शोक नदीमध्ये वाहते? शोक नदीमध्ये वाहणारी नदी यामध्ये आपल्याला विचारलेली होती, आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे रीमो. रीमो ही महत्वाची एक हिम नदी आपण बघू शकतो की जी शोक नदीमध्ये वाहते. आता याचं एक थोडंसं क्लॅरिटी देतो तुम्हाला. आता बघा, वास्तविक शोक हिम नदीचा जर का आपण विचार करतो, शोक नदी जी आहे याचा उगम जो आहे हा काराकोरम पर्वत रांगेमध्ये होतो. काराकोरम रांगेमध्ये जो पूर्व भाग आहे, या पूर्व भागामध्ये रीमो हिम नदीमधून त्याचा उगम होत असतो. आता वास्तविक रीमो जर बघितली तर ही हिम नदी आहे, आणि ही सियाचीन हिम नदी प्रणालीचीच एक ब्रांच, एक शाखा म्हणून आपण याला बघू शकतो. याला साऊदर्न टंग म्हटलं जात असतं. आता या हिम नदीच्या मुखातून जे पण काही वितळणारं पाणी आहे हे शोक नदीमध्ये वाहत असतंय. आलं लक्षात? आणि त्यामुळे शोक नदीचा जो मुख्य प्रवाह आपल्याला जो बघायला मिळतो तो याच हिम नदीपासूनच तयार झालेला आपल्याला दिसतो.
मग ज्या बाकीच्या नद्या होत्या पर्यायामध्ये, जसं की हिस्पार, आता ही काराकोरम पर्वतरांगेच्या अगदी पश्चिम भागामध्ये जाते. झेमू जी आहे ही पूर्व हिमालयामध्ये म्हणजे सिक्कीमच्या भागामध्ये कंचनजंगा शिखरच्या जवळ बघायला मिळते, पायथ्याशी आहे. आणि ड्रँगडुंग आहे जी की आपल्याला हिम नदी लडाख मधल्या झास्कर भाग जो आहे यामध्ये पेन्सिला घाटाजवळ दिसतं. त्यामुळे जे करेक्ट आन्सर आहे ते एक्सपेक्टेड आन्सर आपलं रिमोच असणार आहे, हे या ठिकाणी आपण बघतो. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन आपण बघतोय. आता हे जे सगळे क्वेश्चन्स मी सांगतोय ना तुम्हाला, हे सेट बी प्रमाणे सांगतोय, हे लक्षात असू द्या. आता इथे आपल्याला काही विधानं दिलेले होते. या विधानांचा जर आपण पार्ट बघितला तर यामध्ये जे 4 विधान आहे, 4 विधानांपैकी फक्त आपल्याला ए विधान आणि सोबत सी विधानच करेक्ट आहे. बाकी बी आणि डी हे मात्र चुकीचे आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं एक क्लॅरिटी मी तुम्हाला देतो, क्लॅरिटी तुम्हाला समजून येईल. आता बघा की पर्याय क्रमांक 3 हे यामध्ये का बरोबर आहे, म्हणजे हा जो मी ऑप्शन तुम्हाला इथे सांगितला ए आणि सी बरोबर. हा, आता यामध्ये बघा विधान काय आहे. आता ए विधान बरोबर आहे, तर यामध्ये 2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्राच्या दशवार्षिक लोकसंख्येचा वाढीचा दर जर बघितला तर हा 15.99 इतकाच आहे. दुसरं विधान बी जे आहे हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर 2011च्या धार्मिक जनगणनेचा जर आपण विचार केला तर यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण हे 11.54% होतं. पर्यायामध्ये आपल्याला 10.6 दिलेलं होतं की जे चुकीचं आहे. वास्तविक हे प्रमाण 11.54 होतं, त्याच्यामुळे डेटा आपल्याला मिसमॅच होतो, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सी विधान बरोबर आहे की 2011च्या जनगणनेच्या वेळेला प्रति हेक्टर लागवडीखाली किंवा प्रति हेक्टरी लागवडी क्षेत्रावर अवलंबून असणारं जे आपण क्षेत्र बघतो, तर या संबंधित शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या जर आपण बघितली तर ती केरळ राज्यामध्ये सर्वाधिक आढळलेली आपल्याला दिसते. त्यामुळे हे सुद्धा विधान जे बरोबर आहे. डी विधान पण चुकीचे आहे, कारण का की 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातल्या बालकांचं किंवा 0 ते 6 वयोगटातलं लिंग गुणोत्तर जर बघितलं तर चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये अरुणाचल आहे, मिझोराम आहे, मेघालय आहे, रिस्पेक्टिव्हली 972, 970 आणि 970. बट याच्यात जे ऑप्शन मध्ये दिलेलं आपल्याला बाकीचे नावं जे दिसत आहेत का तुम्हाला, राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे, तर हे मात्र तुम्हाला दिसेल की हे सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तराचे आपल्याला राज्य बघायला मिळतात. त्याच्यामुळे हे विधान मात्र इथे आपल्याला चुकीचं बघायला मिळेल. सो या प्रश्नाचा आन्सर असणार आहे तिसरा, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर आता कोकण किनारपट्टीच्या संबंधित आपल्याला हा प्रश्न दिलेला होता की जो भाग अरबी समुद्र, खरं सांगायचं झालं तर हा इतका सोपा प्रश्न आहे म्हणून मी बोललो की इझी टू मॉडरेट टू हार्ड सगळ्या टाईपच्या क्वेश्चन तुम्हाला यावेळेस दिसलेले असतील. आता यामध्ये बघा, जो की समुद्राला म्हणजे किनारी भागाला लागून असतो त्याला आपण खलाटी म्हणतो, आणि जो सह्याद्रीला लागून असतो त्याला आपण वलाटी म्हणत असतो, बरोबर की नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे खलाटी. बरं, आता यामध्ये बघा कोकण किनारपट्टीचा असा भाग की जो समुद्राच्या किनाऱ्याला आहे त्याला कलाटी म्हणतो आपण, आणि हा साधारण तुम्हाला अगदी थोडा सखल भाग असतो, कारण समुद्र सपाटीपासून साधारण एक 0 ते 15 मीटर उंच एवढंच त्याचं आपल्याला उंची बघायला मिळत असते. मग त्याच्यामुळे काय होतं की या खलाटी भागामध्ये तुम्हाला खाडी, बीचेस किंवा नारळ, सुपारी वगैरे यांच्या ज्या काही बागा आहेत ह्या बघायला मिळत असतात. आणि दुसरा पार्ट जो वलाटी, म्हणजे खलाटी वलाटी ही कोकण किनारपट्टीच्या संबंधित रिलेट केली जाणारी कन्सेप्ट आहे. वलाटी जी आहे ही सह्याद्रीच्या पश्चिमेला पायथ्याला लागून असलेला भाग आपण म्हणतो, की ज्यामध्ये कोकणाचा असा भाग की जो सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला कनेक्टेड आहे त्याला वलाटी म्हटलं जातं. या भागामध्ये जर तुम्ही उंची बघितली तर ही ऑलमोस्ट 250 मीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळत असते, ही या भागाची उंची. आता हा थोडासा डोंगराळ भाग आहे, खडकाळ भाग आहे, चढ उताराचा भाग आहे, त्यामुळे याला वलाटी या नावाने आपण हा जो भाग आहे, हा प्रदेश आहे, हा इथे आयडेंटिफाय करत असतो. पुढे नेक्स्ट क्वेश्चन की डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले जे आंब्याचे वाण आहे आणि विकसित केल्याचं जे पण काही वर्ष आहे या संबंधित आपल्याला मॅच द पेअरचा पॉइंट जो आहे हा इथे विचारलेला होता. ह्या प्रश्नाचं जर का आपण करेक्ट आन्सर बघितलं तर ते आहे ऑप्शन 4. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. आता यानुसार जर आपण बघायला गेलो मॅच द पेअर,
तर यामध्ये आता मी तुम्हाला मॅच द पेअर आणि त्याचा एक्सप्लेनेटरी पार्ट पण सांगून देतो. या ठिकाणी रत्ना हे जे काही आंब्याचं वाण आहे हे 1981 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्टार्ट झालेलं बघायला मिळतंय, विकसित केलेलं दिसतंय. आता हा एक हापूस आणि नीलम यांच्या जातीचा संकर केलेला होता. रत्ना हा जो काही आंबा आहे हा हापूस आणि नीलम यांचा संकर केलेला आहे आणि हे 1981 मध्ये विकसित केलं होतं. विशेष म्हणजे काय की या आंब्यामध्ये साका पडत नाही, म्हणजे काय की ज्याला स्पॉन्जी टिश्यूज असतात ना ते यामध्ये तुम्हाला दिसत नाही. सिंधू ही एक आंब्याची प्रजाती दिसते, 1992 मध्ये डेव्हलप केलेली आहे आणि हा जगातला पहिला सीडलेस मँगो म्हटला जातो की ज्याला कोणत्याही प्रकारे त्यामध्ये बी आपल्याला बघायला मिळणार नाही, म्हणजे सीडलेस, कोणत्याही प्रकारची कोय त्याच्यामध्ये नसते. वास्तविक रत्ना आणि हापूस यांच्या संकरमधून हा तयार केला गेलेला आहे. रत्ना आणि हापूस याच्यामधून हा विकसित केलाय. त्याच्यानंतर आहे कोकण रुची की जो 1999चं वाण आपल्याला दिसतंय. आता हे जे हे विशेष करून लोणचे, पन्हे वगैरे यासाठी हे वापरलं जाणारं वाण आहे, कोकण रुची. आलं लक्षात. आणि विद्यापीठाने हे वाण जे याची घोषणा 1999 मध्ये केलेली होती. कोकण सम्राट जो आहे हा 2014 मध्ये डेव्हलप केलेला दिसतो. हापूस आणि टॉमी ॲटकिन्स यांच्या संकरमधून हा डेव्हलप केलेला आपल्याला दिसतोय. सो जनरली काय होतं की आता थोडंसं कृषी भूगोलाकडे जर आपण बघायला गेलो तर कृषी भूगोलामध्ये आपल्याला काही प्रमुख पिकं, त्यांचे वाण वगैरे या गोष्टींवर आता प्रश्न यायला लागलाय. मागच्या कंबाईन मध्ये आपल्याला याच अप्रोचने प्रश्न होता, त्यामुळे थोडंसं आपल्याला या गोष्टींवर फोकस ठेवावं लागेल की कोणत्या कृषी विद्यापीठांनी कशा प्रकारे काही महत्वाचे वाण डेव्हलप केलेले असतील, तर त्याचा थोडासा पार्ट आपल्याला इथून पुढे लक्षात घ्यायला लागेल. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 17 आपल्याला दिसतोय, जो आहे महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग आणि या प्रशासकीय विभागांच्या संबंधित जसं की जिल्हा आणि तलाव यांच्या बाबतीत हा प्रश्न आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की अयोग्य जोडी कोणती आहे. अयोग्य, आपल्याला चुकीचा भाग विचारलेला आहे, तर चुकीचा आहे असा पर्याय यामध्ये आपल्याला दिसतोय छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि तावरजा. आता यामध्ये थोडीशी क्लॅरिटी लक्ष द्या. बघा, जो पर्याय आहे, कारण तावरजा जर बघितलं तर हा एक मध्यम सिंचन प्रकल्प म्हटला जातो की जो एक जलाशयाचं नाव आहे ज्याला आपण तावरजा सागर म्हणत असतो. आणि विशेष हा लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर तालुक्यामध्ये आहे आणि हा तावरजा नदीवर असणारा भाग आहे. आलं लक्षात, तावरजा नदीवरचा भाग आहे की ते म्हणून आपण बघितलं की छत्रपती संभाजीनगर जे दिलेलं होतं ते थोडं चुकीचं आहे. जोडी ब, ज्यामध्ये उमरझरी हा एक प्रसिद्ध तलाव आणि जलसंधारण प्रकल्प आहे की जो नागपूर विभागामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये, साकोली तालुक्यामध्ये आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. क ची जी जोडी दिलेली आहे चिखली, तर चिखली हा वाशिम जिल्ह्यातला एक लघु मध्यम सिंचन प्रकल्प आपल्याला दिसतो की वाशिम हा जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो. वाशिम जो आहे हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो. जोडी ड, ज्याला आपण शिवडाव म्हणतोय. शिवडाव जो आहे हा एक छोटा ते मध्यम प्रकारामध्ये पाटबंधारे प्रकल्प आहे जो कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असतोय, कणकवली तालुक्यामध्ये आपल्याला दिसेल. आणि म्हणून जे प्रश्नामध्ये दिलेले पॉइंट्स आपल्याला दिसत आहेत हे बाकीचे तर सगळे बरोबरच आहे, फक्त एक छत्रपती संभाजीनगरचा पहिला पर्याय जो होता हा चुकीचा दिलेला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 18 की यामध्ये काही आपल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या आणि त्याच्या संबंधित काही उपनद्या यांचा जोड्यांचा भाग विचारलेला होता. आता वास्तविक या प्रश्नाचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी. आता करेक्ट आन्सर मीन्स आपण याचा जोड्यांचाच जर आपण भाग बघितला तर आपल्याला माहित आहे की तापी नदी, तापीची उपनदी आपल्याला बोरी बघायला मिळत असते. ही उत्तर महाराष्ट्रात खानदेश भागातून वाहणारी नदी आहे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून जाते. पूर्णा जी आहे तर पूर्णाची उपनदी नळगंगा आहे. आता नळगंगा ही मुख्य करून बुलढाणा मधून वाहताना आपल्याला दिसते, पूर्णाची उपनदी आहे. सिंदफणा जी आहे, सिंदफणाची उपनदी बिंदुसरा आहे. आता बिंदुसरा ही बीड मधून वाहणारी एक महत्वाची नदी आहे की जी सिंदफणा नदीला जाऊन मिळते आणि सिंदफणा ही गोदावरीचीच उपनदी म्हटली जाते. मांजरा जी आहे, मांजराची उपनदी आहे घरणी. आता ही लातूर जिल्ह्यातून वाहणारी नदी आणि ही सुद्धा गोदावरीची एक मुख्य दक्षिण वाहिनी उपनदी म्हणून आपण बघत असतो. आलं लक्षात. त्यामुळे यामध्ये आपल्याला याचा योग्य ऑप्शन जो होता हा पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होतं. पुढे आपल्याला दिसतंय की काही वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे आणि वैशिष्ट्यांवरून आपल्याला सांगितलंय की तालुका कोणता आहे ते ओळखा. आता वास्तविक वैशिष्ट्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं
तर जसं की तलावांचं शहर आहे, दारुगोळा शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे वगैरे वगैरे, अशा गोष्टी आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात. बट आता ही क्लॅरिटी जर थोडं अजून व्यवस्थित बघितलं तर त्यातलं जे एक्सप्लेनेटरी पार्ट येतो तो सांगतो. बघा, ठाणे शहर जर बघितलं तर याला ऑफिशियली आपण तलावांचं शहर म्हणतो, कारण तिथे जवळपास छोटे मोठे असे 30 तलाव दिसून येत असतात. आणि विशेष यामध्ये या जिल्ह्यात अंबरनाथ या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक प्रसिद्ध ऑर्डिनन्स फॅक्टरी बघायला मिळते. विशेष म्हणजे हा तालुका म्हणजे ज्यावेळेस आपण ठाणे जिल्ह्याचा विचार करतो तर यामध्ये एक तालुका जो आहे हा विशेष करून तुम्हाला धातू आणि त्यावरच्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे, तो म्हणजे विशेषतः कल्याण भिवंडीचा परिसर आपल्याला बघायला मिळतो, की जो शहापूर आणि विशेष करून शहापूरच्या मध्येच जवळपास कल्याण भिवंडी जवळचा भाग, जिथे तांबे पितळ यासारख्या वस्तूंच्या धातूंच्या बाबतीमध्ये त्यावर केलं जाणारं जे नक्षीकाम आहे हे ऐतिहासिकरित्या ओळखलं जातं. आणि याच ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण मुशी जातीचं गवत बघितलं तर हे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या डोंगराळ भागामध्ये तुम्हाला दिसून येत असते. मुशी हे विशेष दर्जेदार गवत आहे. ह्या गवताचा वापर जो आहे हा चारा म्हणून पण केला जातो आणि घरांचे छप्पर जे बनवले जातात, जिथे पर्जन्य ही जास्त होत असते त्यामुळे तिथे घरांचे छप्पर देखील यापासूनच बनले जातात. आणि जिओग्राफी संबंधित आपला हा पूर्ण शेवटचा प्रश्न होता, की ज्यामध्ये महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा स्थित आहेत, तर या संबंधित आपल्याला या डोंगर रांगांचा, आता बघा यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेला, की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या संबंधित तुम्ही जेव्हा विचार करतात तर काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये काही विशिष्ट रांगा पसरल्यात. आता इथे जर बघितलं तर आपल्याला विचारलंय की ईशान्य भागामध्ये, ईशान्य नॉर्थ ईस्ट भाग जो आहे आपला म्हणजे गोंदियाकडचा भाग आपण बघायला गेलो तर यामध्ये दरकेसा, आलं लक्षात, दरकेसा टेकडा आपल्याला दिसतात. फक्त दरकेसा टेकड्यांची रचना ही आपल्याला त्यामध्ये दिसून येते. कारण बघा, दरकेसा टेकड्या ज्या आहेत या उत्तर महाराष्ट्रात अगदी गोंदियाजवळ आपल्याला बघायला मिळत असतात आणि भौगोलिक दृष्ट्या ईशान्य कोपरा म्हणजे तोच येतोय. आता बाकीचे सातमाळ जर बघितले तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतात, गाळना जर बघितलं तर हे नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये येतात की जे उत्तर महाराष्ट्रात आहे. अकराणी टेकड्या जर आपण बघितलं तर या महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला नंदुरबार जवळ येतात. त्याच्यामुळे बाकीचे जे पर्याय होते तर कुठेच त्याचे म्हणजे मॅच होत नव्हते आणि त्यामुळे आपल्याला याचा करेक्ट आन्सर देणं हे अगदी इझी या ठिकाणी होतं, हे आपण सहज बघू शकलो. आलं लक्षात? आय होप की आता ह्यामध्ये मी जेवढेही तुम्हाला पूर्ण आपले जिओग्राफीचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे एक्सपेक्टेड आन्सर्स जे आपण बघितले, जे आपल्या आजच्या झालेल्या कंबाईन प्रिलिम्स 2026च्या एक्झाम मधले आपण प्रश्न बघितले भूगोल विषयासंबंधित आणि त्याचे अपेक्षित उत्तरं देखील आपण बघितले स्पष्टीकरणासह. त्यामुळे आय होप की आता तुम्ही यावरून तुमचा स्कोर चेक केलेला असेल आणि मला सांगा की जिओग्राफीमध्ये तुमचे 10 आउट ऑफ किती क्वेश्चन्स या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही जिओग्राफी या सब्जेक्टचा स्कोर सांगायला विसरू नका. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.